मागील आठवड्यात सोलापूर शहरातील 2 सराफ व्यापारी, रिअल इस्टेटमधील 4 व्यावसायिक व प्रसिद्ध वकिलांच्या फर्म आणि घरांवर आयकर विभागाकडून धाड टाकून केलेल्या कारवाईचा पुणे येथील आयकर विभागाचे महासंचालक अन्वेषण संदीप प्रधान महासंचालक मोहित जैन अन्वेषण हे शुक्रवारी सोलापुरात येऊन आढावा घेतला। त्यांच्या समवेत अतिरिक्त संचालक अन्वेषण सौरभ नाईक हे देखील उपस्थित होते। या कारवाईत सुमारे 200 कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सील करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले। आयकर विभागाचे उपसंचालक मनीष रावत यांच्याकडे सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी आहे। सोलापुरात 2 वर्षांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणात काळा पैशाचा वापर झाल्याची खुणखुण आयकर अधिकारी रावत यांना लागली होती। तेव्हापासून शहरातील 4 बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडावर आले। याशिवाय काही सराफ व्यावसायिक बेकायदेशीर मनी लॉन्ड्रिंगची व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयकर विभागाचे महासंचालक प्रधान व जैन यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी शहरातील 7 जणांच्या घरावर आणि फर्मवर नियोजनबद्ध धाड टाकण्यात आली। यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरसह 90 आयकर निरीक्षकांचा समावेश होता। या कारवाईत आयकर अधिकाऱ्यांच्या हाती काय लागले याबाबत शहरवासियांमध्ये मोठी उत्सुकता होती। हिशेबाच्या गोपनीय डायरी, काही कागदपत्रे, सोने चांदीचे दागिने, रोकड अधिकाऱ्यांच्या हाती लागले। डायरीमधील आर्थिक व्यवहाराबाबत संबंधितांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने त्या डायरीसह अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आले होते। धाडी टाकण्यात आलेल्या काही जणांचे एकमेकांसोबत आर्थिक व्यवहार झाल्याचेही स्पष्ट झाले। शुक्रवारी आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोलापूरच्या कार्यालयात येऊन मागील आठवड्यात टाकण्यात आलेल्या धाडीतील मुद्देमाल, कागदपत्रे, पंचनामा आदींची माहिती घेतली। या कारवाईत कोणी किती कर चुकवेगिरी केली याबाबत आयकर अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही। या कारवाईमुळे कर चुकवेगिरी करून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांचे मात्र धाबे धनाडले आहेत।